हा एक इम्पॉर्टंट पॉइंट मी सांगणं आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गरजेचं समजले। तर आता मी मेकअपला लागली आहे। हे सामान इथे असेल, माझा मोबाईल, ही आहे माझी कॉफी, आणि आज मी परिधान करणार आहे माझं फेवरेट कलेक्शन, जे की त्यामध्ये येते साडी आणि माझी फेवरेट ज्वेलरी आणि हा सुगंध जो एकदा की अप्लाय केल्यानंतर असं वाटतं की जणू कोण आलाय, म्हणजे मी वर्ड्समध्ये नाही सांगू शकत, इतका छान स्मेल येतो याचा। आणि यामध्ये आहे अजून काही सामान जे यूज होणार आहे। तर आता 4:30-5 झाले आहेत आणि आज मी ब्लॉग बनवणार होते, पण कामाची गडबड इतकी होती, ब्लॉग बनवता बनवता असं वाटायचं की आता घेते, पण रांगोळी, पुरणपोळीचा स्वयंपाक, पुन्हा घरातली आवर आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा रूम पण आज आवरायचा राहून गेला, म्हणजे जी धूळ असते ते पुसणं वगैरे। आता मी सामान काढलंय, त्याच्यातच माझा वेळ गेला आणि लाईट नाही आहे ते चेहऱ्यावर, मागे पसारा बघताय, म्हणजे मी कुठेही कॅमेरा फिरवला तर मला प्रश्न पडतो की पसारा तर नाही दिसत आहे, कारण किती आवरलं तरी पसारा संपूच नाही शकत, म्हणजे ते होणं माझ्या नशिबी तरी आहेच, ते होणं कंपल्सरी आहे। आणि आज मी मेहंदी पण लावणार आहे, जे की मनातून मला असं वाटतं की मी आज लक्ष्मीसारखं रूप घ्यावं, जेणेकरून जी खरी लक्ष्मी आहे ती प्रसन्न होईल की नाही, ह्या घरामध्ये माझा वावर आहे, माझ्या अंशाचा वावर आहे। कारण ज्या घरातल्या लक्ष्मी सुखी असतात, म्हणजे खरंच आपण ज्या स्त्रिया आहोत त्या लक्ष्मीचा एक कण आहोत, तर प्रत्येकीमध्ये लक्ष्मीचा वास आहे, आणि म्हणून घरातल्या प्रत्येक स्त्रीने सुखी असणं खूप गरजेचं असतं। आणि घरातल्या लक्ष्मीला सुखी ठेवण्याची मोस्ट प्रायोरिटी जी आहे ती घरातल्या कर्त्या पुरुषाची, म्हणजे नवऱ्याची किंवा घरातल्या पुरुषांची असते। कारण आपल्या बायकांचा जो स्वभाव असतो किंवा ज्या सगळ्या काही गोष्टी, म्हणजे आपला जो हॅपीनेस असतो तो घरातल्या मेंबरवर डिपेंड करतो। कारण आपण सगळ्या अशा असतो ना की ते सुखी आहे किंवा घरातले लोक आपल्याशी कसं वागताय हे आपल्या बायकांना खूप मॅटर करतं। म्हणजे त्यांचं प्रेम भेटलं, आपण काही काम करतोय आणि त्यांनी मान्य केलं किंवा त्यांनी आपल्याला विचारलं, आपली काळजी घेतली, तर आपण मनातून सुखी असतो। कारण आपल्या बायकांचा स्वभाव असा असतो ना की आता मी थोडंसं तुमच्यासोबत गप्पाच मारते, कारण माझं मन काय भरणार नाहीये बोलल्याशिवाय, सो पहिले बोलते आणि मग त्याच्यानंतर आपण मेकअप जो आहे तो स्टार्ट करूया। आता मी मॉइश्चरायझरही नाही लावलाय, तुम्ही बघताय स्किन थोडीशी ड्राय पण वाटते, कधी ऑइली वाटते, कळतच नाही मला माझ्या स्किनचं काय, कधी ड्राय होते, कधी ऑइली होते, कधी काय। लिप ग्लॉस लावलाय की जेणेकरून लिपस्टिक अप्लाय करेल तर ड्राय नको व्हायला, त्यांनी छान लिपस्टिक लागायला पाहिजे। सो हां, मी काय बोलत होते, आपल्या बायकांचं जे पण असतं, जो मूड असतो तो घरातल्या लोकांवर डिपेंड करतो, ते आपल्याशी कसं वागतात। कारण आपण सगळ्यात जास्ती विचार आपल्या अराउंड, म्हणजे आपली जी फॅमिली असते त्यांचा करतो। मग जेव्हा ते दुखी असतात किंवा ते आपल्याला काही बोलले तर ते आपल्याला खूप जास्ती लागून जातं, आणि ॲप्रिसिएशन मोस्ट ऑफ बायकांना नाही भेटत, म्हणजे ते गिनतीत नाही पकडल्या जात, तर मग त्यांचं त्या गोष्टीमध्ये जास्ती एनर्जी जाते विचार करता करता, तर दुखी असतात, सॅड असतात, हॅपी नसतात।
तर म्हणजे एकूण तर काय की सगळं डिपेंड फॅमिलीवर असतं, घरातल्या माणसांवर असतात. सो माणसांनी म्हणजे नवरा असू देत, वडील असू देत, सासरे असू देत, मुलगा असू देत, तर यांनी एका आईची, सुनेची, बायकोची खरंच कुठे ना कुठे काळजी घ्यायला पाहिजे. कारण आपण बायकांना प्रेमाच्या भुकेल्या असतो. काही घेतलं नाही तरी चालेल, पण फक्त आपण काहीतरी कामं करतोय तर गोड तोंड भरून जर का त्याबद्दल बोललं गेलं आणि काळजी घेतली, खूप खूप नाही काळजी घेतली, इतकुसं जरी भेटलं ना आपल्या बायकांना, तरी आपला जो हॅपीनेस असतो तो अनावर असतो. आणि बस मग घरातली लक्ष्मी जर का सुखी असेल तर त्या घरामध्ये खरी जी लक्ष्मी आहे ती मनातून खुश होते आणि आपल्या संसारात तिचा वावर खूप होतो. आणि ह्या गोष्टींची काळजी घेऊन जर का घरातल्या लक्ष्म्यांना तुम्ही सुखी ठेवलत तर नक्कीच तुमची जी गरिबी आहे, जे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गरीब आहात, तर ती गरिबी नक्कीच दूर होईल. आणि हा खरंच खूप मोठा भाग आहे, हा एक खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे. जर का तुमच्या संसारात पैशांची कमतरता तुम्हाला वाटत असेल, म्हणजे तुम्ही समाधानी नसाल, कुठेतरी कमीच वाटत असेल किंवा पैसा पुरत नसेल, तर तुम्ही नक्की ही गोष्ट बघा की तुमच्या घरातल्या लक्ष्म्या, तुमच्या घरातल्या स्त्रिया सुखी आहेत की नाही. कारण तो तुमचा शुक्र असतो आणि तो प्रबळ करणं खूप गरजेचं असतं. तर तो प्रबळ कसा करायचा? प्रेमाने, आणि प्रेमानेच बाईला हाताळायचं असतं. सो हा एक इम्पॉर्टंट पॉइंट मी सांगणं आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने गरजेचं समजले, म्हणून काही गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करतेय. कारण की एकदा की मी बोलायला लागले की माझी बडबड 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 थांबतच नाही, आणि एकदा की मी शांत बसले तर समोरचा विचार करायला लागून जाईन की बाबा रे, हिला कसला राग तर नाही आलाय. काही ब्लॉगमध्ये मी तुम्हाला बिलकुलच जास्ती बोलताना नाही दिसणार, बट काही ब्लॉगमध्ये तुम्हाला असं काय 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 ऐकायला मिळेल, जे काहींना बोरिंग पण वाटू शकतं आणि काहींना इंटरेस्टिंग वाटू शकतं, हेल्पफुल वाटू शकतं आणि काहींना इन्फॉर्मेटिव्ह वाटू शकतो. तर आता मेकअप करण्याकरता मी खूप एक्साइटेड आहे, कारण की जेव्हा केव्हा मेकअप करते, कपडे वेगळे आले की लुक वेगळा वाटून जातो. भले माझं मेकअप करण्याची मेथड एकच असली तरी पण आपल्या कपड्यांवर आपला लुक डिपेंड करतो की आपण कुठले हेअरस्टाईल केलंय, कुठले कपडे घातले तर आपण वेगळं दिसायला लागतो. सो मी खूप एक्साइटेड आहे. आज कसं आहे की आज लक्ष्मीपूजन आहे आणि मला मनातून वाटतंय की मी आज ना जे पण आहे गोल्ड किंवा छान काठपदर साडी, नथ ते वेअर करून मस्तपैकी घरामध्ये असं वावरावं. आज पैंजण मला घालण्याची मनातून इच्छा होते, सो मी पैंजण पण घालणार आहे. सो बघूया कशी दिसते आणि आजचा दिवस माझा कसा जातोय. आणि मग व्लॉग ना मनापासून बनवायची इच्छा होती, पण घरामध्ये आज इतका गोंधळ चाललेला आणि मी सगळ्यांसमोर असं कॅमेरा घेऊन नाही फिरू शकता. कशी मी फ्री झाली, आता मी रेडी होऊ शकते. स्वयंपाक झालेला आहे, आमचा घरातला स्वयंपाक 4:30 वाजताच पूर्ण झाला. चहा पाणी झाला. मी आता कॉफी घेऊन आली जी की आता थंड झाली आहे, पण कधी कधी कॉफी थंड प्यायला ही मजा येते. सो मी रिलॅक्स आहे. तर मग विचार केला, बसल्या बसल्या गप्पा मारते, बोलते आणि मग त्याच्यानंतर मेकअप करते. हा लाईट मला खूप गरजेचा आहे मेकअप करण्यासाठी. सो मेकअप करते, फायनल लुक तुम्हाला दाखवते, मेकअप ट्युटोरियल घेऊन येते आणि हा वाला व्हिडिओ येणार दिवाळी निमित्त. आणि फराळ काय काय बनवलं ते दाखवते, सगळ्यांना भेटवते आणि घरातल्या बायका कशा सजल्या आहेत ते पण दाखवते. आणि त्याच्यामध्येच एक आमच्या घरात खूप सुंदर गोष्ट घडत असते जी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होत असते, आणि ते करणं ना सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांच्या घराघरात ही गोष्ट व्हावी. तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे, जे दरवर्षी मी तुम्हाला दिवाळीच्या ब्लॉगमध्ये दाखवत असते. आज मी तो पूर्ण ब्लॉग बनवला नाही आहे, पण माहिती नाही आहे मी सगळं घेते की नाही घेते. कदाचित ब्लॉग मोठा होऊ शकतो. कीप वॉचिंग आणि बिलकुल स्किप करू नका, कारण एक एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर का तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल आणि काही गोष्टी मे बी तुमच्या घरात होत नसेल आणि हे सगळं बघून तुम्हाला वाटेल की नाही हे आपणही फॉलो करायला पाहिजे, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता बघा. तर आता मी कॉफी पिते, मग मी मस्त मेकअप करते, ज्वेलरी घालते आणि मग त्याच्यानंतर तुमच्यासोबत गप्पा मारते. कानातलं सापडत नाही, कानातलं नाही
ते तुझ्यावरती किती नंबरची कडी शेवटची का? उप्स मामा. आई तू याच्यात काय ठेवते? उलटी घातली आणि हेल्प गेले आहेत पूजा करायला. तर पूजा झाली आहे, सगळं झालंय आणि आता मी चालले वरती. थोडंसं काम आहे, सो मी परत खाली जाणार. आणि जेवायचं आहे सगळ्यांना. त्याच्या आधी सगळ्यांच्या घरी पूजा करायला जायचं. पूजा करून झाल्यावर मी थोडेसे फोटोशूट करेल आणि मग पसारा बघताय तुम्ही, बघा पसारा. सो सगळं आवरून झाल्यानंतर रील बनवेन. हा माझा फायनल लुक. आपण चाललोय पहिल्या घरी. वा वा रांगोळी बघा, रांगोळी. वा 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 वा. दिवाळीच्या तुला दाबून शुभेच्छा. दाबून शुभेच्छा. आमचं क्रिएशन बघ. हा बघितलं मी ते क्रिएशन. चिकट टेपचं. चिकट टेपचं आहे का? इंस्टाग्रामला अरे यूपीची गाडी धरून आले ते. यूपी का भैया भी मेरे पीछे निकल जाएगा. हाऊस नंबर 2. मी 2 वर्षानंतर असा कॅमेरा पकडला.
दिवाळीच्या हे छान काढलं. जेवले आता इतक्यात काय मी म्हटलं घरात आवाज येतो. आवाज येणारच आता आज उद्या चालणारच काय करते थोडंच आहे सीट. अगं हे बर्फी जास्त गोड नाही. हाऊस नंबर 4. व्हेरी नाईस. तिला लागलं होतं ना? हो ना. खूप लागलं होतं का? सनीची अप्सरा झाली. साडी पण त्याला घेऊन जातो त्याच्यात. चला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ठीक आहे. हाऊस नंबर 5. पटाके लावले. अहो लक्ष्मी नारायण आले तुमच्याकडे. आले का? म्हणजे गेला त्या? तू कुठे गेली? मी सगळीकडे फिरतीये. मी नेमकी साडी बदलली. मग काय देऊ दिवाळी कांचन कांचन काय रूम हाऊस नंबर 6. टीव्ही काढले बस व्हायचंय ना अजून. अरे असं वाटते खूप रिकाम का बरं.
आजचा जो पण काय प्रोग्राम होता तो सगळा आवरलेला आहे, पूजा झालेली आहे आणि दागिने आता मी काढते. माझं बाळ झोपी आलंय, सो आम्हाला दूध प्यायचं आहे, मग कोणाला तरी जेवायचं आहे, मला पण भूक लागली आहे. सो ते सगळं झाल्यानंतर आम्ही फायनली झोपणार आहोत. पण त्याच्या आधी मला पहिले मेकअप रिमूव्ह करायला लागेल. मी कशी दिसते ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि वन्स अगेन तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी. फटाक्यांचा आवाज अजूनही बाहेर येतोय, म्हणजे भयानक फटाके वाजतायत. मला तर ऑनेस्टली मला ना पोल्युशन जे होतं ना त्याचा जास्त विचार येतो. जे फटाक्यांना यूज केलं जातं, ज्याला आपण दारू बोलतो, माहिती नाही काय असतं ते किती हानिकारक असतं आपल्या बॉडी करता. आणि मग ते आपल्या श्वास घेता घेता आपल्या आत जातं, फुफ्फुसांमध्ये जातं आणि ते आपल्यावर किती बॅड इफेक्ट करत असेल. तर ह्या गोष्टी मला जास्त येतात. पण विराट काय ऐकणार नाही. विराटसाठी जास्त वाटत होतं, कारण मी तर काय जास्ती बाहेर गेले नाही यावर्षी. तर मी फटाके वाजवलेच नाही आहे. दरवर्षी तरी थोडेसे वाजवते, व्हिडिओज घेते, पण ह्यावेळी मात्र मी व्हिडिओजही नाही बनवले. आजचा दिवस मात्र खूप मस्त गेला. म्हणजे सगळेजण खूप हॅपी होते, पूर्ण फॅमिली आमची एकत्र होती आणि दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी एकत्र पूजा करून आम्ही मस्त सेलिब्रेशन केलेलं आहे. उद्या आहे पाडवा. पाडव्यासाठी तयारी करायची आहे, कारण आम्हाला सकाळी उठून मारुतीला दर्शनाला जावं लागतं. घरातल्या स्त्रिया पहिले मारुतीला ओवाळतात, त्याच्यानंतर नवऱ्यांना आणि घरातल्या माणसांना ओवाळतात. परवा आहे भाऊबीज आणि भाऊबीजेला येतील आमच्या घरातल्या मुली आणि मी माहीत नाही आहे जाणार आहे का, कारण की माझा भाऊ जो आहे तो आहे पुणे आणि त्याला नेमकं जॉब असल्यामुळे त्याला सुट्ट्या मिळणार नाही आहेत. म्हणजे एकदम 2च दिवस भेटणार आहेत आणि 2 दिवसात तो येणार किती आणि जाणार किती आणि त्याच्यानंतर 15 दिवसानंतर तो 15 दिवस येणार आहे. सो मग आम्ही बोललो की बाबा तू आत्ता येण्यापेक्षा, जीवाची दगदग करण्यापेक्षा तू 15 दिवसानंतरच ये, तेव्हाच आपण आपलं सेलिब्रेशन राहिलेलं जे आहे ते कंटिन्यू करूया आणि राहायला येऊ आम्ही. सो ह्यावेळी इकडचं घर भरलेलं असेल म्हणून माझ्या नंदा वगैरे त्या भेटतील वगैरे, सगळ्या आलेल्या असतील म्हणून मी काय जाणार नाही. आणि हे ऐकून माझा नवरा खूप खुश झालेला आहे की मी जाणार नाही आहे. खरं तर मी जात नाही, मी कधीच जात नाही. घरी फक्त वाऱ्यावर जात येत असते, थोडा वेळ जाते, दिवसभर जाते, सायंकाळी निघून येते. मुक्काम खातर तर कधी जातच नाही. आणि हो, स्किन केअरवाला व्हिडिओही मी तुमच्याकरता पुण्यांदा घेऊन येते. ड्राय स्किन, नॉर्मल स्किन करताही कसं ट्रीट केलं गेलं पाहिजे चेहऱ्याला, तर तो वाला व्हिडिओ मी घेऊन येते. कारण मला इतका दिवसात आहे ना बराच अंदाज येऊन गेलाय की आपण आपल्या चेहऱ्याला कसं ट्रीट करू शकतोय. तर बेसिक गोष्टी आहेत. जर का तुम्ही लास्टवाला ऑइली स्किन, पिंपली स्किन करता, कारण खूप साऱ्या मैत्रिणींच्या मला रिक्वेस्ट आले होते की ती पिंपली स्किनवर सांग काहीतरी, आणि मी खूप सारे पॉईंट्स असे सांगितले होते जे माझ्या मैत्रिणींना, जे तुम्हा सगळ्यांना खूप हेल्पफुल ठरले होते. मला कमेंट्स खूप आल्यात, मेल आले इव्हन. तर मला हे बघून खरंच खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की माझ्यामुळे कुणाचा तरी फायदा होतोय, तर मी माझ्याकडे जे पण आहे ते तुम्हाला नक्की द्यायला पाहिजे. तर अशा बेसिक गोष्टी आहेत काही ज्या आपण फॉलो केल्याने आपली स्किन सुधारू शकते, चांगली राहू शकते. इवन मेकअप करून पण, आता मी किती वर्षभरांपासून मेकअप करते पण माझी स्किन मी मेंटेन केल्यामुळे ती चांगली राहते, तिला कुठल्या गोष्टीचा हानी नाही होते. म्हणजे आपण मेकअप केल्यानंतर आपली स्किन खराब व्हायला लागते, डल वाटायला लागते, तर त्या स्किनला आपल्याला थोडंसं ट्रीट करावं लागतं, मधून लक्ष द्यावं लागतं. जशी बॉडीला जेवणाची गरज असते तशी चेहऱ्यालाही चांगल्या ट्रीटमेंटची गरज असते. सो काही गोष्टी आहेत त्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच करता मी तुमच्यासाठी स्किन केअरवाला व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे. तर तुम्हा सगळ्यांना पाडव्याच्या ॲडव्हान्समध्ये खूप शुभेच्छा, पुन्हा भाऊबीजेच्या शुभेच्छा. कारण मला माहीत नाही मी व्लॉग बनवणार आहे की नाही, कारण व्लॉग तर बनवते पण ते एडिट मात्र लवकर टायमिंगवर वेळेवर होत नाही. सो कामातूनही टाईम पुरत नाही, एक माझं चालू असतं. तर त्यातनं वेळ काढून मला या गोष्टी कराव्या लागतात. आज पण मी खूप डिसाईड केलं होतं की मी असं बनवेन, मी ते घेईन, पण नाही होत. म्हणजे पूजेचंही मला नाही वाटत पूजेचं पण घेतलेलं आहे. सो पूजेचं घेतलं होतं का तुम्ही मोबाईलमध्ये? काय नाही ना. जाता मला तुम्हाला हे दाखवायचं आहे गाईज.
नेहमी मी ऑनलाईन शॉपिंग करत असते, पण यावेळी मला खूप सुंदर सरप्राईज गिफ्ट भेटलंय. म्हणजे तुम्हाला माहिती ना आपल्या बायकांना ह्या सगळ्या गोष्टी किती आवडतात, आणि यावेळी मला ही व्हॅनिटी बॅग भेटली आहे मॅककडून. आणि एकच बॅग नव्हे तर मला 2 बॅगा भेटल्या आहेत, बघताय. आणि जेव्हा आपल्याला असं काही सरप्राईज गिफ्ट भेटतं तर तुम्हाला माहिती आहे आपला जो आनंद असतो तो अनावर झालेला असतो. त्याच्यामुळे माझा दिवस कालपासून खूप छान जातोय, कारण काही ना काही सरप्राईज गिफ्ट्स मला भेटत आहेत. आणि उद्या माहीत नाही काय आहे सरप्राईज गिफ्ट, कारण नवरे आपल्या बायकांना गिफ्ट देतात पाडव्याला. सो मी ह्याच्यात बोलते आहो. तर उद्या कसं आहे, मी माझ्या मैत्रिणींना सांगतेय की नवरे पाडव्याला बायकांना गिफ्ट देतात, आणि त्याच्या नेक्स्ट डे जेव्हा भाऊबीज असतं तर मग बहिणींना गिफ्ट देतात. असं काय असतं ते. पण आजकालचे नवरे काय आहे, पाडवे विसरतात आणि भाऊबीजच लक्षात ठेवतात. सो मैत्रिणींना आठवण करून देते की उद्या पाडवा आहे, विसरू नका. आणि हा माझा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. या मेकअप लुकचं ट्युटोरियल मी बनवलेलं आहे. सिम्पल, सोबर आणि खूप सॉफ्ट मेकअप केला आहे. म्हणजे हार्डली इतकुसं फाउंडेशन कन्सिलर अप्लाय केलं आहे मी. आणि आयलॅशेस मला लावायच्या होत्या, पण टायमिंगवर घाई होत होती आणि मग त्याच्यामुळे ते राहून गेलं. पण मेकअप खूप सुंदर असा झाला आहे आणि मला पर्सनली खूप आवडला. यावेळी मी सिंदूर भरला, पण लेट भरला. म्हणजे मला आठवायला झालं की अरे मी सिंदूर नाही भरला आहे. सो तेव्हा नंतर सिंदूर भरला होता. आणि आता लिटरली इथे पेन व्हायला लागले मला डोळ्यांना. सो आता मी लेन्सेस रिमूव्ह करते. बोलता बोलता पण रिमूव्ह करू शकते मी. ओके. हा काय रिलीफ वाटलं यार. बापरे, दुखायला लागलं. आता मी पटकन जाते, मेकअप रिमूव्ह करते, त्याच्यानंतर काहीतरी बघते खायला. कारण थोडंसं जेवले मी, पुरणपोळी आणि शिखरण खाल्लं होतं, पण मेन जेवायचं राहून गेलं होतं. विचार केलेला की आता थोडंसं खाते, बाकीचं नंतर खाते सगळं आवरून झाल्यानंतर. तर राहून गेलं आहे, पण अगदी थोडंसं खाणार आहे, कारण आता झोपायचा टाईम झालेला आहे. 10:30-11 झालेत आणि मला आज 12 वाजेपर्यंत मात्र झोपायचं आहे. सो आता मी माझं सगळं रिमूव्ह करून जाते आणि मला असं वाटते की माझा ब्लॉग जो आहे तो आता मी इथेच संपवावा. तर आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.